तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती. एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात खूप सारे चित्रपट कलाकार सहभागी झाले होते. या भव्य दिव्य सोहळ्यात वेगवेगळ्या देशातील तेथील चित्रपटात काम करणारे मोठमोठे कलाकार आपल्या परिवारासोबत आले होते. हा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील खूप प्रमाणात होते. सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम गायिका असे एक ना अनेक पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणीतले त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येत होते. त्यातीलच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला पुरस्कार प्रदान करताना अँकरने एक प्रश्न विचारला. प्रश्न विचारण्यापूर्वी तेथे एक फलक म्हणजेच बोर्ड मागवण्यात आला होता. आता त्या अँकरने त्या अभिनेत्रीला सांगितले की तुझ्या जवळच्या व्यक्ती ज्या तुझ्या आयुष्यात महत्त्वाच्या म्हणजेच तुला इम्पॉर्टंट वाटतात अशा व्यक्तींची या बोर्डवर नावं लिही. ती अभिनेत्री थोडीशी स्तब्ध झाली. त्यानंतर तिने नावे लिहायला सुरू केली. पहिले तिने तिच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहिली, नंतर काही शेजाऱ्यांची नावे लिहिली, आवडत्या मित्रांची नावे लिहिली, तर काही आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींची नावे लिहिली. अशी 20 लोकांची नावे त्या अभिनेत्रीने लिहिली. मग त्या अँकरने सांगितले की यांच्यातील कमी महत्त्वाची माणसे असतील अशा लोकांची नावे पुसून टाक. त्या अभिनेत्रीने आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांची नावे पुसून टाकली. त्या अँकरने तिला अजून 5 नावे पुसण्यास सांगितले. थोडा वेळ ती अभिनेत्री विचारात पडली, पण नंतर तिने शेजाऱ्यांची नावे पुसली. त्या अँकरने तिला परत 10 नावे पुसण्यास सांगितली. आता तर त्या अभिनेत्रीने त्या अँकरला विचारले, हे नक्की काय आहे? तेव्हा तो अँकर बोलला, काही नाही, फक्त छोटासा खेळ आहे. त्या अभिनेत्रीने मग आपल्या मित्रांची आणि कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांची नावे पुसली. आता बोर्डवर फक्त 4 नावे उरली होती. ती म्हणजे तिचे आईवडील, तिचे पती आणि तिचा मुलगा. आता त्या अँकरने सर्वात कठीण पर्याय सांगितला की यांच्यातून 2 नावे अजून पुसून टाक. ती अभिनेत्री खूप दुःखी झाली. पुरस्कारासाठी हजर असलेल्या लोकांकडे पाहून ती रडायला लागली. तिला प्रश्न पडला की ही 4ही नावे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मी यांच्यापैकी 2 नावे आता कशी काय पुसू? थोड्या वेळाने तिने मनावर ताबा मिळवत आईवडिलांचे नाव पुसून टाकले. तिथे जमलेले सगळे लोक, मोठमोठे कलाकार शांत होऊन गेले. तिथला परिसर आता शांत झालेला. हा छोटासा खेळ तर त्या अभिनेत्रीसोबत चालला होता, पण या खेळाचा परिणाम आणि उत्सुकता सर्वांना होती. आता बोर्डवर फक्त 2 नावे उरली होती, तिच्या पतीचे नाव आणि तिच्या मुलाचे. आणि आता त्या अँकरने तिला सांगितले की अजून 1 नाव पुसून टाक आणि बोर्डवर फक्त 1च नाव राहू दे. ती अभिनेत्री लगेचच शॉक होऊन गेली आणि काही वेळेतच पटकन खाली बसली. ती खूप दुःखी झाली. ती तो खेळ सोडून जाणारच. तेवढ्यात त्या अँकरने तिला समजावले की हा फक्त छोटासा खेळ आहे, याचा आणि आपल्या खऱ्याखुऱ्या जीवनाचा फारसा संबंध नाही. हे ऐकल्यानंतर त्या अभिनेत्रीने थोडासा विचार करून कसं तरी जड मनाने आपल्या मुलाचे नाव पुसून टाकले. आणि आता त्या अँकरने तिला विचारले की तू असं का केलंस? ज्या लोकांनी तुझ्यासोबत काम केलं त्यांचं नाव पुसून टाकलंस. ज्या मित्रांनी तुला आतापर्यंत सपोर्ट केला त्यांचं नाव तू पुसून टाकलंस. बरं ते जाऊ दे, पण ज्या आईवडिलांनी तुला जन्म दिला त्यांचंही नाव तू पुसून टाकलंस. ज्या तुझ्या मुलाला तू जन्म दिलास त्याचंही नाव पुसून टाकलंस आणि फक्त तुझ्या पतीचं नाव राहू दिलंस. तू असं का केलंस? जेव्हा तिला असं विचारलं तेव्हा तिने असे सांगितले की माझ्या जागी माझी आई जरी असती तरी तिनेही असेच केले असते. मला माझ्या आईने शिकवलं होतं की आईवडील हे नेहमी तुझ्यासोबत नाही राहणार आणि मुलगा लग्नानंतर बहुतेक तुझी पर्वा नाही करणार, पण तुझ्या जीवनाचा, तुझ्या शरीराचा अर्धा भाग बनून जो नेहमी तुझ्यासोबत राहील तो म्हणजे तुझा पती. तो जीवनभर तुझ्यासोबत राहील.
म्हणून मी माझ्या पतीचं नाव राहू दिलं. आणि हे ऐकून त्या पुरस्कारासाठी जमलेले कलाकार, सहकलाकार आणि तेथे आलेल्या सर्व लोकांनी एकच टाळ्यांचा गडगडाट केला. तर मित्रांनो, ही छोटीशी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या मराठी मौल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स म्हणजे सूचना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. तेव्हा मी आपली रजा घेतो. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आनंदी राहा. धन्यवाद.